नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. Good evening, everyone. It's my honor and pleasure to introduce Dr. Kaushik Pradhan, who's a living legend of our times. Dr. Pradhan is a MD, PhD, Professor of Pediatrics Medicines and Human Genetics. He is a renowned personality internationally. This award is given in recognition of Dr. Pradhan's enduring vision, creativity, and enormous contribution to the field of human and medical genetics. I would like to call Dr. Pradhan on stage and to share few words of knowledge with us. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व विराजमान आणि ते उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, सहकाऱ्यांनो, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता माझी जी ओळख करून दिली तेवढा मी मोठा नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मुळातच मेडिकलच्या या फील्डमध्ये मी आलो ती लोकांची सेवा करण्यासाठीच. कारण एक क्षेत्रच असं आहे की इथे लोकांची सेवा करता येते, अश्रू पुसता येतात आणि या माध्यमाचा खऱ्या अर्थाने याच पद्धतीनं वापर व्हायला हवा. काही अपवाद असतात, त्यांच्याबद्दल आपण नको बोलूया. पण आज ह्या स्टेट चाइल्ड केअर असोसिएशन या संस्थेतर्फे जे काही सामाजिक भरीव काम केलं जातंय त्यांचं भरभरून कौतुक करायला हवं. आणि या संस्थेला माझे परममित्र आणि या राज्याचे मुख्यमंत्री अर्जुनराव जवळकर यांनी जी मदत केली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आशा करतो की त्यांनी जो निधी या संस्थेला दिलाय त्याचा सर्वसामान्यांना जास्तीत जास्त फायदा व्हायला हवा. पुन्हा एकदा मला इथे बोलवलं, माझा सत्कार केलात, एवढा मोठा बहुमान मला दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मैडम जी, वो मुझे क्या हुआ? इतनी सुबह सुबह क्यों आए हो? मुझे गांव जाना है। ऐसे अचानक? अब अच्छा ठीक है, कब जा रहे हो और कब वापस आओगे? मुझे आज ही जाना है मैडम, अभी। आज ऐसे अचानक? ठीक है, कोई दूसरा वॉचमैन रखा है क्या तुमने? मैडम अभी मैं वापस नहीं आऊँगा। मैं नौकरी छोड़ के जा रहा हूँ, गांव में ही रहूँगा। क्यों, बीवी की याद आ रही क्या? लेकिन ऐसे बीच में नौकरी कैसे छोड़ सकते हो? अभी तो महीना भी पूरा नहीं हुआ है। मैं तुम्हें तनख्वाह नहीं दूंगी। जी ठीक है। अरे रुको, काय माणूस आहे हा? पगारही नको याला। देऊन टाक. ठीक है, मैं पैसे लेके आती हूँ। तुम जाओ, मैं बुलाती हूँ तुम्हें। जी। तुला सांगतो, हा एक नंबरचा फाट्या आणि माठ्या आहे. काय माहितीये ना साहेब, गेले 2 दिवस हा रात्रभर बोंबलत उठतोय. काल पण बोंबलत उठला होता. मी जाऊन त्याला गप्प केलं. अहो बरेच दिवस चाललंय याचं. तो ओरडतो रात्रीचा. हो साहेब. मग आम्हाला कसं ऐकायला आलं नाही? नाही, तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही रात्री एसी मध्ये झोपलेले असता. पण मला माहितीये ना. काय सांगतोस? अहो जाऊ दे हो साहेब, तो थोडासा येडा. अरे असं कसं? माझ्या पाठीमागं घरामध्ये काय चाललंय मला कळायला नको? साहेब, त्याला रातच्याला एक पोरगी दिसते. मुलगी? हा हॅलो सावंत, बोल. नाही रे, शक्य नाही. बरं मी बघतो, जर त्या साईडने जाणार असेल तर मग येऊन भेटेन तुला. गुड मॉर्निंग. काय सोनाली? गुड मॉर्निंग सर. काय? सर काही अपॉइंटमेंटचे डिटेल्स आणते तुमच्यासाठी. चला. ठीक आहे, घेऊन ये. Good येस सर. morning. थँक्यू सर. सर, काल ICU मध्ये जाम भांडणं झाली. म्हणजे पेशंटचे नातेवाईकच होते. ती लोक पैशांवरून भांडायला लागली. ते म्हणत तुम्हाला होते. मी हजारो वेळा सांगून झालेलं आहे, संपूर्ण फी पेशंट भरत नाही तोपर्यंत त्यांना आतमध्ये घेऊ नका, ट्रीटमेंट चालू करू नका. किती वेळा सांगायचं? हां, मागे 2 केस अशा घडल्यात. मग सुरू होते मारामारी. हां, आम्हाला शिव्या देतात, मारायला धावतात, काय काय प्रकार घडतात माहिती आहे ना? सर मी त्यांना 3-4 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला सर, पण ते ऐकतच नव्हते. काय ऐकत नव्हते? हॅलो वैशाली? हां बरं ठीक आहे, पाठवून दे. तुमचं काय ना, तो पेशंट जरा असं हे व्हायला लागला की तुमच्या आतला माणूस आणि ती काय ती माणुसकी जागृत होते. इथे हॉस्पिटल चालवायचंय मला, त्यासाठी पैसे लागतात. जा त्या दीपककडनं ती फाईल घेऊन ये. जा. हां सर. काय ट्रॅफिक आहे. ऐक. काय ग, तू लगेचच येणार होतीस तर एकत्र आलो असतो ना आपण. अरे मला काही चेक्स द्यायचे होते, मग ते लिहित बसले असते तर तुला उशीर झाला असता, मग तुझी चिडचिड झाली असती, म्हणून म्हटलं नंतरच जावं. बरं ती सोनाली काय सांगत होती? काल काय पेशंटने इथे येऊन भांडणं केली? अरे काही विचारू नकोस, खूप गोंधळ चालला होता. म्हणजे मी पहिल्यांदा एवढ्या शिव्या ऐकल्या की माझं डोकं बनबडायला लागलं. काय झालं, तो कॅन्सर पेशंट होता ना, तू ऑपरेट केलं होतंस त्याला, त्याची डेथ झाली. म्हणजे तसा पहिल्यापासूनच तो सिरियस होता. तर आपल्या लोकांनी त्याच्या नातेवाईकांना कळवलं. ते पॅनिक झाले, जमा झाले आणि त्यांच्याकडचे काहीतरी पैसे संपले होते. म्हणजे फार नव्हती रक्कम, 2000च होती. पण आपल्या लोकांनी बॉडी द्यायला नकार दिला. नियम आहेत ना. मग काय चुकलं त्यांचं? आपल्या हॉस्पिटलचे तसे नियम आहेत, पूर्ण पेमेंट केल्याशिवाय बॉडी द्यायची नाही. कम ऑन कौशिक, घरी तुझी परफ्यूम्स वापरतोस, त्याची किंमत माहितीये? एक परफ्यूम 9000च्या खाली नाहीये. तू काय नियमांविषयी सांगतोयस? हे बघ, हे नियम बनवताना आपल्याला पुढे काय होणार हे माहीत नसतं. आणि आज आपण त्यांना 2000ला सोडून दिलं. उद्या एक पेशंट येऊन सांगेल आता 10,000 सोडा, कोणी म्हणेल 20,000 सोडा.
शेवटी हॉस्पिटल आहे, चालवायचं आहे आपल्याला ते. आणि काही नाही, हे बघ, नियम आणि व्यवहार हे दोन्ही विषय वेगळे आहेत. हो, पण हे असे नियम आपणच बदलायला हवेत ना. म्हणजे ज्यांनी त्रास होणार असेल असे नियम आपल्या हॉस्पिटलमध्ये तरी नकोत, नाही का? हां हॅलो दीपक. अरे ते लेटर मला पाठवलं नाहीस अजून. हां सर, उद्या आणून देतो सर हॉस्पिटलमध्ये. हां ठीक आहे, ठीक आहे, चल बाय. सर 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 हां काय? माझं एक काम होतं तुमच्याकडे. हां बोल ना. काय आहे, माझी बहीण येते गावावर बर. आणि ती प्रेग्नेंट आहे. तर हां घेऊन ये तिला. तुम्ही जरा अकाउंट्समध्ये बोललात तर फार बरं होईल. हो सांगेन मी, डिस्काउंट द्यायला सांगतो मी. हां काळजी करू नकोस, घेऊन ये तिला. थँक्यू व्हेरी मच. हां ओके चल बाय. कौशिक ग्रेट आहेस हं तू. का आता काय झालं? अरे दीपक त्याच्या बहिणीला चेकअपसाठी आणतोय, ते डिस्काउंटच्या अपेक्षेने नाही. कसं आहे ना, दीपक आपल्या हॉस्पिटलला स्वतःचं समजतो, त्यामुळे त्याला डिस्काउंटची नाही, फ्री चेकअपची अपेक्षा आहे. हे बघ, मला जर कोणी फुकट शिक्षण दिलं असतं आणि मी डॉक्टर झालो असताना तर मी पण लोकांची फुकट ट्रीटमेंट केली असती. पण तसं झालेलं नाही आहे. माझ्या वडिलांनी खूप कष्ट केलेत मला डॉक्टर करण्यासाठी. त्या काळामध्ये 35 लाख रुपये खर्च केलेत. 35 लाख. त्यासाठी घरदार, जमीन जुमला सगळं गहाण ठेवलं होतं. एक दिवाळी अशी आली होती की कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते आमच्याकडे. आज नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. आणि आज हेच शिक्षण कित्येक करोड रुपयांमध्ये गेलेलं आहे. आणि हे जे काय मोठं हॉस्पिटल आपण बांधलंय त्याच्यासाठी कर्ज काढलंय. कर्ज फेडतोय आपण. आपोआप नाही आलंय सगळं. अरे पण कौशिक, तेव्हा जे तुला भोगायला लागलं ते आपण आपल्या लोकांना का भोगायला लावायचं? आणि तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा पैसे नव्हते. पण आता तशी परिस्थिती नाहीये ना. प्रश्न पैशाचा नाहीये. ही जी वृत्ती आहे ना फुकटचं वर पाडण्याची, त्याची चीड येते मला. अरे काय काय माहित सर. वॉचमन, ए वॉचमन, वॉचमन कुठे आहे? माहित नाही सर, पगार घेतल्यापासून गायब आहे. त्याचं सामान पण इकडेच आहे. सर. हो सर.
सखाराम, सखाराम, काय झालं साहेब? कशाला ओरडताय? समोरच्या केबिन मधला लाईट का चालू ठेवलायस तू? लाईट? काय साहेब, कालच तुम्ही बल्ब नव्हता का काढला? काय तुम्ही पण उगाच झोप खराब करताय स्वतःची. बल्ब काढला? मग लाईट चालू कसं? काय रे, हा? इथे केव्हापासून आहेस? आणि हे काय सकाळ सकाळ? नाही, काही नाही. काल ना अशा काहीतरी विचित्रच घटना घडल्या. काय झालं? म्हणजे आपला विश्वासच बसणार नाही. तू विश्वास ठेवूच शकत नाहीस अशा काहीतरी विचित्र घटना. सखाराम पण मला म्हणाला की तू रात्री त्याला वॉचमनच्या रूम मध्ये लाईट आहे म्हणून ओरडलास. हो. एनिवे, हॉस्पिटलला जायचंय ना? ये लवकर आवर. हॅलो कौशिक. अरे सुरज सावंत बोल. अरे काय रे, किती उशिरा फोन केलायस? अरे इमर्जन्सी आहे आणि तुझ्याशिवाय कोणीही डॉक्टर अवेलेबल नाहीये. तू प्लीज ये यार. नाही रे बाई, तर माझा ड्रायव्हर गेलाय आणि रात्रीची मी गाडी चालवत नाही. शक्याने मी नाही येणार. अरे बाबा तू इकडे ये लवकर. केस जाम क्रिटिकल आहे आणि माझ्याच्यानं होणार नाहीये. तू प्लीज ये. जर गाडी नसेल तर एखाद्या पब्लिक ट्रान्सपोर्टने ये, पण तू ये. आणि हे बघ, हायवेला करिश्मा नावाचा ढाबा आहे, तिथे येऊन मला कॉल कर. मी येतो तुला घ्यायला. बाकीचं भेटल्यावर बोलू. चल बाय. अरे माझा ऐक. हिला सांगून जायचं म्हटलं तर 100 प्रश्न विचारणार. मरू दे, झोपू दे तिला.
रे सावंत, फोन उचल रे बाबा. फोन का नाही उचलत माणूस कळत नाही. Useless. जागा तर बरोबर आहे. फोन कशाला बरोबर ठेवतात, उचलायचा नाही तर. युसलेस. अरे उचल रे बाबा. लहान मुलगी. ए! ए! ए बाळा, ए बाळा, कुठे चाललीस? हा? काय झालं, इथे का आलीस तू? आणि नाव काय तुझं? कौशिक, अरे काय झालं? तू आता का दिसतोय? आणि तुला मी करिश्मा नावाचं सांगितलं. अरे सॉरी यार, काय ना, मुलांनी खेळता खेळता फोन सायलेंटवर ठेवला आणि त्यामुळे रिंग ऐकूच आली नाही. बघतो तो इतके मिस कॉल. नंतर मी तुला फोन करत होतो तर तू का फोन उचलत नव्हतास? हा, तुझं 2 मिनिटांमध्ये इथे आला नसतास ना, तर मी माझं आयुष्य सायलेंटवर गेलं असतं. शांत हो आधी. हा, हे बघ काय झालंय ते नीट सांग. अरे, या जंगलामध्ये मला एक छोटीशी मुलगी दिसली. काय? अरे सांगितलं ना बाबा, मला एक जंगलामध्ये एक मुलगी दिसली. अरे काहीतरी बोल नकोस. हे जंगल गावापासून इतकं लांब आहे, कोणी येत जात नाही इथं. गावातली लोक फक्त स्टोऱ्या बनवत असतात रे. असं आहे आणि तसं आहे. मला तर फक्त हसू येतं. एंटरटेनिंग स्टोरीज ऑल. गावातली लोक खरं बोलतात. मला ती मुलगी दिसली ना, तो नॉर्मल प्रकार नव्हता, काहीतरी वेगळं होतं. काहीतरी बोलतोयस. सावकाश. कसं वाटतंय सर आता? सावंत कुठे आहे? सावंत? सावंतला काय झालंय? हो, आमच्या गाडीत होता ना. गाडी अशी कोसळली. कौशिक, अरे काल रात्री तू एकदम जोरात ओरडलास आणि चक्कर येऊन बेशुद्ध पडलास. तुझ्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं, म्हणून मग मी आणि सखारामनी तुला या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तू काय वाटेल ते काय बोलतेस? चक्करून पडलोय मी. एवढं सगळं रामायण घडलं, मी त्या तरीमध्ये असा कोसळलो. मी जिवंत आहे ह्याच्यावरच माझा विश्वास बसत नाहीये. काहीतरी सांगतोस तू? सावंत, मला सावंतला फोन दे. मी आहे नंबर त्याचा. अरे माझा चष्मा. हा घे. सावंत माझ्याबरोबर होता गाडीत. मला आठवते, मी त्याला निघायच्या आधी फोन केला होता. सावंत. नंबर नाहीये. अरे कौशिक, तुझ्याकडे गेटची किल्ली नाहीये तर तू बंगल्याच्या बाहेर पडणार कसा? हा, तू चिडचिड करू नकोस. शांत हो बरं आणि आराम कर जरा. आराम करा सर. बेशुद्ध पडलो मी. नाही, मी अशी
मॅडमने विचारलं रात्रीच्या जेवणात काय हवंय. यांना अधून मधून काय होतं कोणास ठाऊक. कशी आहे तब्येत कौशिकची? बरी आहे. काय झालंय का एक्झॅक्टली त्याला? नक्की काही कळलं नाही, पण कामाचा स्ट्रेस असेल बहुधा. रात्रीनं काहीतरी विचित्र बडबड करत होता काल, आणि एकदम चक्कर आली आणि जमिनीवर पडला, बेशुद्ध झाला. आम्ही शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवट इथे ऍडमिट केलं. सचिनचा फोन आला होता US वरनं. तेव्हा तो मला बोलला की काहीतरी झालंय. इथून जात होतो, म्हटलं भेटून जावं. आपण? मी डॉक्टर रश्मी. मी कौशिक सोबतच काम करते. हॉस्पिटलमध्ये? नाही, कौशिक सरांच्या हॉस्पिटलमध्ये जे सोनोग्राफीसाठी पेशंट्स येतात त्यांना आमच्या इथे पाठवलं जातं. अच्छा. मला एक नाही कळलं की कौशिकची बातमी सचिनला US पर्यंत कोणी दिली. त्याचे बरेच खबरी आहेत ना इथे. हा महेश, काय रे, कसा आहेस? आणि सचिन कधी येणार आहे? मी ठीक आहे. आणि सर उद्या येणार आहेत. मी जाणार आहे त्यांना आणायला. बघ महेश, कसं चाललंय? चाललंय सर. सर तुम्ही कसे आहात? अरे मस्त, फिट अँड फाईन. सी, आपले कौशिक साहेब काय म्हणतात? आता बरं आहे. अरे तरी सांगत होतो त्याला मी US ला चल म्हणून. नाही म्हणाला. साहेबांना हॉस्पिटलमध्येच मजा येते बरं. पण कसं आहे, अरे डोक्याला थोडा आराम वगैरे करायला पाहिजे की नाही? हो खरं आहे. असो. अरे तू जे काही सांगितलंस ते नक्की खरं आहे का रे? काय माहिती, म्हणजे खरं सांगायचं तर मी जे ऐकलंय त्याच्यावर माझा सुद्धा विश्वास नाही आहे. पण ज्या अर्थी ते सांगतायत माहीत नाही. तुम्ही जाणारच असाल ना त्यांना बघायला? अरे हो, मग जावंच लागेल. बघूया साहेबांचा कार्यक्रम काय आहे ते. बाबा तो कौशिक आहे, त्यात तो सांगतोय म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. आणि मला त्याची मस्करी करायचा चान्स मिळतोय, तो सोडू कसा? नको नको उठून बसूस. डॉक्टर निकम आले तर ओरडतील. निकम ना मला ओरडेल, ओरडू दे. बसतो जरा, झोपून झोपून ना. सावकाश. कसं वाटतंय आता? काय झालं तुला अचानक? मलाही काही कळलं नाही. परवा अचानक शुद्धीत आलास आणि मला सावंत विषयी विचारायला लागलास. मग म्हणालास की त्याचा फोन आला होता. कौशिक, नक्की काय चाललंय तुझ्या मनात, सांगशील का? खरंच मला काही कळत नाहीये. जे काही चाललंय किंवा जे काही होतंय माझ्या बाबतीत, त्याच्यावर कोणी विश्वासही ठेवणार नाही. तू एकदा सांगून तर बघ. तुझा भूतावर विश्वास आहे? कम ऑन, तुझा आहे का? म्हणूनच म्हटलं मी, जाऊ दे, तुझा विश्वास नाही बसणार. माझा ना विश्वासच बसत नाहीये की आपण दोघं सुपरनॅचरल गोष्टींविषयी चर्चा करतोय. बरं सांग, मी ऐकते. विश्वास ठेवण्याचा प्रयत्न तरी करते. बोल. त्या दिवशी ते स्वप्न होतं म्हणून ठीक आहे, पण त्या रात्री तू कुठेही गेला नव्हतास आणि तुला कोणाचाही फोन आला नव्हता. माझ्या लक्षात आलंय ते, म्हणून तर मी नंतर सावंतला फोनच केला नाही. नाहीतर त्यांनी माझी टिंगल केली असती. पण वैशाली, मला इथे सुद्धा ती मुलगी दिसली, आणि ते सुद्धा रात्री नाही, चांगलं दिवसात ढवळ्या.
कौशिक. अरे बस निघालोय, चहा पितो आणि लगेच निघतो. येस येस येस, शुअर शुअर शुअर, या या शुअर. काय मग US ट्रिप कशी झाली तुझी? अगं मस्त झाली. आणि सरिता नाही आली? आली ना. अरे मग कुठे आहे ती? अगं म्हणजे इथे नाही आली. काय मी जिकडे जातो तिकडे गप्पा मारत बसतो आणि मग ती बोर होते. आणि उद्यापासून कार्तिकची परीक्षा सुरू होती. तेव्हा म्हणाली तू जाऊन ये, मी थांबते घरी. बाय द वे महेशने सांगितलं मला कौशिकबद्दल. बघ ना रे, काहीतरी ना विचित्र वेगळं सांगत असतो. आता या गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवणार? काय करावं काही समजत नाहीये मला. वहिनी काही टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो ना त्याच्याकडे. अगं ह्या युगात हा लोकांना भूताच्या गोष्टी सांगतोय. अरे असं कधी असतं का? भूत प्रेत तंत्रमंत्र वगैरे असो. बरं आपले हे मांत्रिक आहेत कुठे? बेडरूम मध्ये बसलाय. अच्छा, बघतो, भेटतो जाऊन त्याला. हो. काय रे? रिलॅक्स. आकाशात काय पाहतोयस? इथून अप्सरा नाही दिसणार आहेत. काय तू कधी आलास US वरनं? परवा आलो. महेश आला होता एअरपोर्टला घ्यायला. घेणार? बरं सांग मला काय काय झालं ते. आणि हो, काही लपवायचं नाहीये. तुला माहिती आहे डॉक्टरांपासून काही लपवायचं नसतं. नाही. अरे तुझ्या या स्टोरीचा माझ्यावर काही परिणाम होते की काय या भीतीनं मी इथे धावत आलो. माहितीये? तू मगाशी फोन केला होतास ना मला, त्यावेळेला मी जस्ट आलो. अरे मी नेहमीप्रमाणे सलूशी बोलत होतो. मला वाटलं ती किचनमध्ये असेल, पण थोड्या वेळानंतर कळलं किचनमध्ये कोणीच नाहीये. मगाशी मी फोन केला होता तुला? हो. मगाशी मी फोन केला होता तुला? अरे अर्ध्या तासापूर्वी नव्हता का केलास? मी जरा थांब. काय? मला अगोदर हे सांग, त्या मुलीबद्दल काही कळलं का तुला? म्हणजे ती कोण आहे, कशी दिसते, कुठून आली? बरं दिसते ही फक्त तुलाच का दिसते? हं? अरे विचारायचं ना तिला. बाई मी काही तुमचं घोडं मारलं का? कमान कौशिक. अरे तूच असा घाबरायला लागलास तर बघायचं कोणाकडे? मला सांग, मगाशी मी फोन केला होता तुला? हो. मगाशी अर्धा तासापूर्वी? 2 वेळा सांगितलं मी. ठीक आहे, मी आलो. ठीक आहे. मगाशी मी केला होता फोन. काय मला असं काहीतरी गडबड आहे. आलोच मी. हो. काय रे? काय झालं? विचारलंस का? नाव, गाव, पत्ता, सही वगैरे घेतलीस की नाही? अरे इथे मला माझं नाव आठवत नव्हतं. तिला कुठून विचारू? बरं झालं, पण तुला पण दिसली ती. लोक फक्त मला एकट्यालाच वेड्यात काढत होते. अरे तुला सांगतो, माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता कालचा. अरे यार मी काही इमॅजिन पण करू शकत नाही रे असं काय होईल. आता कळलं ना मी आकाशामध्ये का बघत होतो. हो रे बाबा. पण भैया आहे तरी कोण? कसं काय कळणार आपल्याला? कोणाला विचारूही शकत नाही, पोलिसाला विचारू शकत नाही, मांत्रिकाला विचारू शकत नाही. कोण विश्वास ठेवणार आपल्यावर? मला सांग, काल रात्रीपर्यंत तुझा तरी विश्वास होता? आता बसला की नाही? उद्या जर कोणाला सांगायला गेलो ना तर केवढा हंगाम होईल तुला माहिती आहे का? लोकांचे मोर्चे बिरचे येतील घरावर आपल्या.
हे 2 नामवंत डॉक्टर अंधश्रद्धा पसरवतायत वगैरे वगैरे. कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि तो बसलेलाच आहे तिकडे, नाही का? कोण, रावळ? हा, दुसरा कोण? अरे असं काय करतोय, तो आपला मित्र आहे. आणि हे बघ, ही मुलगी आपल्या दोघांना दिसली आहे. ऐक ना, मी काय म्हणतो, माझ्या ओळखीचा एक आर्टिस्ट आहे, म्हणजे चित्रकार. आपण त्याला या मुलीचं वर्णन करूया का? आणि चित्र काढायला सांगूया? हो. तू काय मूर्ख आहेस का रे? हा? नाही, काल आता जे काय पाहिलंयस ना, त्याचा परिणाम झालाय डोक्यावरती. अरे भूताचं चित्र काढतात कोणी? ओके ओके, तुझ्या म्हणण्याप्रमाणे काढलं चित्र. मग पुढं? मला सांग, तू त्या मुलीला पहिल्यांदा कधी पाहिलंस? स्वप्नात. सावंतचा किस्सा माहिती आहे ना? एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे की आपण सावंत आणि त्याच्या गावापासून सुरू करू. अरे आपल्याला कळेल ना नक्की प्रकरण काय आहे. ठीक आहे, बोलाव त्या चित्रकाराला. ओके. सांग काढायला त्याला, बघू त्यातून तरी काही निष्पन्न होते. काही शेंगदाणे घ्या ना. मॅम, हां काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? मॅम, लाईट गेली होती का आता? नाही, सकाळपासून आहे लाईट. अचानक लिफ्ट बंद झाली होती म्हणून विचारलं. हो का? मेंटेनन्सवाल्यांना मी कॉल करते आणि चेक करायला सांगते मॅडम. मला सांगाच, अपॉइंटमेंट्स किती आहेत? 7 आलेत, 2 अजून येतील.
रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत हां. बाकी सगळं तुम्हाला डॉक्टर सांगतीलच. काय प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही. बाळ व्यवस्थित आहे ना? काय झालं मॅम? हां हां. नाही काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही. तुम्ही जाऊ शकता. ओके. हॅलो हॅलो सर. मॅडम काय झालं? या बसा. मॅडम आर यू ऑल राईट? मॅडम काय झालं? सर माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि आपण सगळेच चुकलोय. प्लीज मला काहीतरी समजेल असं बोलाल का? सकाळ होईल आणि तुम्हाला ही चूक सुधारायची संधी नक्कीच मिळेल. प्लीज जरा स्पष्ट बोलाल का काय ते? सुरुवातीला पैशांच्या मोहामुळे आणि नंतर तुमच्या दबावामुळे न जाणे मी किती लोकांचा जीव घेतला. तुम्ही एवढे मोठे असूनही मला कधीच अडवलं नाही. एक स्त्री असूनही मी दुसऱ्या स्त्रीच्या वेदना समजू शकले नाही. मला माहीत होतं की ही लोक पाप करतायत, तरीही मी त्यांना अडवलं नाही आणि त्यांच्या पापात भागीदार झाले. आणि खरं तर यासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही मूर्खासारखं काय बडबडताय? तुम्हाला कळतंय का? हं? उद्या लोकांच्या समोर जाऊन हे बोलू नका, नाहीतर याचे परिणाम किती भयंकर भोगावे लागतील तुम्हाला माहित नाही अजून. कळू द्या ना लोकांना. लोकांना कळू द्या की या माणसाने आपला आलिशान बंगला किती लोकांच्या प्रेतावर बांधलाय तो. मला खात्री आहे की इथे जितकी प्रेतं मिळतील ना तितकी स्मशानातही नाही मिळणार. प्लीज मॅडम तुम्ही उतरा, नाहीतर माझ्या हातून काहीतरी भलतंच घडेल. मी बघतो ना तुमचं क्लिनिक कसं चालतं ते. माझं क्लिनिक तर कधीच बंद झालंय सर. आता तुमचंही लवकरच होणार आहे. तुमचे गुन्हे लवकरच कबूल करा म्हणजे शिक्षा कमी होईल. प्लीज मॅडम तुम्ही उतरा. मला माहित होतं तुम्ही नाही ऐकणार, पण मी माझं काम केलंय. कौशिक यार काय कटकट आहे का तुझी? उठ रे लवकर. काय झालं? खाली तुझा मित्र आलाय तो रावळ. काय? हो. कशाला? काय माहित, सकाळ सकाळ आलाय, चहा विचारला तर तोही नाही म्हणाला. बरं तू लवकर बाहेर ये. हां येतोय. हा हा. तुम्हाला खरंच काही चहा नाही कॉफी? नाही खरंच नको वहिनी. आला. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय रे सकाळी सकाळी का आलास? अरे इथेच आलो होतो, म्हटलं तुला भेटून जावं आणि थोडी माहिती हवी होती. माहिती कसली? रश्मीच्या डेटची. रश्मी? कोण रश्मी? कोणाची डेट? त्याच्याशी माझा काय संबंध? रश्मी, क्लिनिकवाली रश्मी. तू असं दाखवतोय जसं काय तुला काहीच माहिती नाही. त्या रश्मीने ज्या दिवशी उडी मारली ना त्याच दिवशी मी सचिनला फोन केला होता. तो तुला काय बोलला नाही वाटतं? काय म्हणजे रश्मी मॅडमनी आत्महत्या केली? कौशिक 3 दिवस झालेत आणि तुला काहीच माहिती नाही. कमॉन कौशिक. अरे कसं शक्य आहे? काल रात्री मला भेटून गेले रश्मी आणि काहीतरी असं विचित्र विचित्र बोलत होती. तू कसं काहीतरी सांगतो? कौशिक हा बघ,
रश्मीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. बस झाला आता ही बंकस बस झाली. कौशिक ती मेली आहे. साहिब ये रश्मि है, इसी बिल्डिंग के 7वें माले पे रहती है. रात को सुसाइड किया या किसी ने धक्का दिया हमें नहीं मालूम. वॉचमैन ने देखा तो हमने आपको फोन किया. ठीक आहे, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि मी जरा वर जाऊन येतो. सर, सोसायटीच्या सेक्रेटरीचा फोन आलेला. त्याने तिच्या मुलाला आणि नवऱ्याला कळवलंय, ते येतातच आहे. आणि जराच अंतरावरती हिची रश्मी सोनोग्राफी नावाची क्लिनिक आहे. रश्मी? अरे मी ओळखतो या बाईला. तेच मगापासून विचार करतोय हिला कुठे बघितलंय. माझा मित्र कौशिक, त्याच्याबरोबर ही काम करतो. 3 दिवस झालेत तिला जाऊन, आणि हा म्हणतो काल रात्री ती याला भेटायला आली होती. कौशिक, कुठे भेटली ती तुला? काय बोलतोयस तू? माझ्याशी बोलली आहे ती. याचं अजून सुरूच आहे. तू एक काम कर, सचिनला फोन कर आणि बघ काय म्हणतोय तो. आणि कौशिक, तिच्या रूम मध्ये मला एक लेटर सापडलंय. चिठ्ठी? हो सर, बरेच दिवसांपासून माझ्याबरोबर एक विचित्र घटना घडते. मी त्याचा शोध लावायचा प्रयत्न केला आणि मला वाटतं की मला उत्तर मिळालंय. आपण सगळ्यांनी जो गुन्हा केलाय त्याची ही शिक्षा आहे असं समजा. ही चिठ्ठी जेव्हा मिळेल तेव्हा एखाद वेळेस मी नसेन, पण तुम्ही माफी मागून तुमची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करा. कौशिक, जे पेरलेस ना ते उगवणारच. आणि हो वहिनी, काळजी घ्या माझ्या मित्राची. अरे त्या राहुलचा फोन आला होता, रश्मीबद्दल सांगत होता. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही भेटल्यानंतर बोलतो. आता तूच सांग, आपल्याला काय कमी व्याप आहेत का? आणि हो, मी रश्मीच्या अंत्ययात्रेला सुद्धा गेलो होतो. अरे परवा ती मला भेटून गेली, उपदेशही दिला. कधी? परवा रात्री. व्हॉट? माय गॉड. कौशिक, ही भुताटकी आता बरीच वाढत चालली आहे. आपण लवकरात लवकर जर काही केलं नाही ना तर हे कोडं न सुटणार आहे. शट यार. पण मग काय करायचं काय? हे बघ, ऐक, मी तुला सांगितलं होतं ना माझ्या मित्राबद्दल. तो आर्टिस्ट यार. अरे तो चित्र काढून देणार होता ना आपल्याला. अजून तिथेच अडकलायस का तू? मला वाटलं विसरला असेल. अरे मी कसा विसरेन? कौशिक, प्रॉब्लेम खूप सिरियस होत चाललाय. बघ, मी नक्की सांगतो, आपण आता हातपाय नाही हलवले ना तर हे प्रकरण आपल्याला नक्की जड जाणार आहे. काय करायचं आता आपण? हॅलो, कसे आहात? मस्त. बसा बसा, प्लीज विजिटेड. तुमची ओळख करून देतो. हे अरुणजी, जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिक्षक आहेत. हाय. आणि अरुणजी, हे डॉक्टर कौशिक प्रधान, तुम्ही ओळखत असालच. हो हो, बोला, तुमची काय मदत करू? मदत तर करायचीच आहे, पण त्या अगोदर मला सांगा, तुम्ही घेणार काय, चहा की कॉफी? कॉफी चालेल. ओके दादा, 3 कॉफी. होय साहेब. हां, मी काय म्हणतो, अरुणजी, आम्हाला एका मुलीचं चित्र काढून हवंय. म्हणजे ते का, कशासाठी, हे मी तुम्हाला नंतर सांगेनच. आय होप यू डोंट माइंड. नो. कौशिक, तुला त्या मुलीबद्दल काही आठवत असेल तर प्लीज त्यांना वर्णन कर ना, म्हणजे त्यांना चित्र काढायला मदत होईल. साधारण एक 5-6 वर्षाची मुलगी आहे. ओके. अशी गोरी वगैरे, नाक थोडंसं असं नकटं, डोळे असे मिचमिचणारे.
कौशिक हीच ना? एक्झॅक्टली, हे बरोबर आहे. ओह परफेक्ट. थँक्स अ लॉट. वेलकम. या. कौशिक, मी का म्हणतो, हे चित्र तू सावंतला व्हॉट्सॲप कर आत्ता आणि विचार त्याला या मुलीला ओळखतोस का. आणि त्याने विचारलं ही कोण आहे तर? अरे त्याला सांग, आपण जेव्हा भेटू ना तेव्हा सांगू सविस्तर. हे बघ, तो आपल्याला नक्की मदत करेल. अरे मित्र आहे आपला. तू म्हणतोस तर करतो. खरं तर गेल्या आठवड्यात त्याला फोन केला होता मी बऱ्याच वेळा. सतत स्विच ऑफ येतो. 1 मिनिट. हॅलो. हां, कौशिक हिअर. सूरजचा मित्र मी. जरा तो आहे का? त्याला देता का फोन? काय? व्हॉट? अहो काय सांगताय काय तुम्ही? आय एम सॉरी. म्हणजे काय, मला कल्पना नव्हती. आय एम सॉरी. मी ठेवतो. अरे गेल्या महिन्यात तो गेला म्हणतात त्या. काय? चल ग, येतो मी. कौशिक, खरंच जायची गरज आहे का? अगं असं काय करतेस तू? सावंत माझा चांगला जुना मित्र होता. हो, सगळं मान्य आहे, पण का कुणास ठाऊक मला खूप काळजी वाटते. अचानक काय झालं त्यांना? असे अचानक कसे गेले ते? काळजी करू नकोस. तिथं जाऊन आल्यानंतर मला कळेल. तो सचिन तिकडे मध्ये उभा आहे. त्याला पिकअप करून पुढे जायचंय. बाय. सावकाश जा. हो हो. जे काही चाललंय ते सगळं अविश्वसनीय आहे. आतापर्यंत जे काही घडत होतं ते मला वाटलं स्वप्न आहे, पण तसं नाहीये. प्रत्यक्षात घडतंय ते. अरे पण तू इथपर्यंत कसा आलास? काय माहिती. आपल्या बरोबर जे काही चाललंय त्यामुळे इथे कसा पोचलो, तिथे कसा पोचलो, त्याबद्दल काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये रे. कुठेही जाऊ शकतो. खरं तर मी मेडिकलचा स्टुडंट, त्यामुळे मनाला हे पटत नाही. प्रत्यक्षात घडतंय हे खरं. त्या सावंत सुद्धा असंच झालं. ती बघती गाडी. सावंत गाडी चालवत होता आणि मी बाजूला बसलो होतो. मग ती मुलगी कुठे दिसली तुला? तिकडे. काय झालं पाहुणं? काही नाही, गाडी दिसली म्हणून थांबलो. त्या गाडीजवळ जाऊ नका. गाडी मनुस आहे ती. का? काय झालं? आमच्या गावचे डॉक्टर होते सावंत साहेब, त्यांची गाडी आहे ही. गेले ना बिचारे ढगात. लोक म्हणतात यासनी कोणी मित्रांनी फोन केला आणि मारला इथे. हे काहीतरी वाटेल ते बोल नकोस. मित्राने फोन. रिलॅक्स. तो जे काय बोलतोय ना ते आपल्याला नीट ऐकून घेतलंच पाहिजे. अरे 100 प्रश्न विचारेल तो. आपल्याकडे उत्तरं नाही आहेत. दादा, तुम्ही गावात चाललायत का? हो, पण तुम्हासनी कुठे जायचंय? या गाडीच्या मालकाकडे जायचंय. त्यालाच भेटायला आता आलोत आम्ही. या माझ्या मागणं. मग ठीक आहे, आलोच. चल. खरं तर मी 2-4 वेळा फोन केला होता, पण लागला नाही आणि नंतर मग कामाच्या गडबडीमध्ये राहून गेला. वेळच आली होती म्हणायची. अहो चांगले झोपले होते हो. मध्येच एका मित्राचा फोन आला आणि निघून गेले. गेल्याचीच बातमी आली. आणि पण फोन कोणाचा होता काही कळलं का? नाही हो, म्हणजे पोलिसांनी तपास केला, पण त्यांचं म्हणणं आहे की कुणाचा फोन आलाच नव्हता. मला तर काही सुचेनासच झालंय.
मी त्यांच्या सगळ्या मित्रांना फोन करून पाहिलं, पण काही कळतच नाहीये. त्याचा मागे एकदा फोन आला होता मला, तेव्हा म्हणत होता काहीतरी विचित्र भास होत आहेत, विचित्र अनुभव येत आहेत, पण नेमकं काय होते ते नाही सांगितलं त्यानं. हा म्हणजे असं म्हणायचे सारखे की कुणीतरी मुलगी पाठलाग करतीये, मारण्याचा प्रयत्न करते, पण विचारल्यावर नीट काही सांगायचंच नाहीत. बरोबरच आहे हो, काय सांगणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही? नाही तसं काही नाही, म्हणजे काही गोष्टी कळल्याच नाहीत ना, तर काय सांगणार. बरं वहिनी, ह्या मुलीला पाहिले का कुठे? हा, अशीच एक मुलगी आमच्या गावात राहायची, कनिका. हा, कनिका तिचं नाव. कुठे राहायची ती? नाही म्हणजे कोण आहे कोणी? तुम्ही ओळखत नाही हिला? नाही ओळखत. अहो, मागे एकदा एका माणसाला नाही का तुमच्याकडे पाठवलं होतं यांनी? कोण माणूस? हिच्या आईला जेव्हा दिवस राहिले होते तेव्हा यांनीच तुमच्याकडे सोनोग्राफीला पाठवलं होतं. मला तर काही तुम्ही काय बोलताय, कुणाबद्दल नाही बोलताय? म्हणजे तसं काही महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्हाला दिसलीच किंवा काही माहिती कळली हिच्याबद्दल तर नक्की सांगा. ही कनिका फारच कमनशिबी होती बिचारी. म्हणजे बघा ना, माणसाचे भोग त्याच्या जन्मानंतर सुरू होतात, पण या बिचारीचे मात्र जन्माआधीच सुरू झाले. एक स्त्री असण्याची किंमत मोजावी लागली तिला. ए शंकर, काय झालं रे? तालुक्याला गेला होतास ना रे तू? का रे असं का घुम्यावानी बसला रे तू? ए शंकर, काहीतरी बोल. अरे डॉक्टरकडे जातो म्हणून सांगून गेला, काय झालं काय? डोकं फिरायची पाळी आली आहे माझी. काय करायचं तेच कळत नाही. अरे देवा, पुन्हा मुलगीच का? अगं मी काय विचार केला होता आणि काय झालं? काय बी झालेलं नाही, आणि काय वाटेल ते झालं ना तरी मुलगाच पाहिजे. मुलगी नाही मला सहन व्हायची. अगं पण आता पोर पाडायला पण पैसे उरले नाहीत. त्या हरामखोर डॉक्टरनी एवढं पैसे घेतलं की आपली कशाची जमीन बी गेली, ती घाण ठेवायला लागली. आहे ती जमीन सोडवायची कशी आहे? घाण ठेवलेली जमीन सोडवायची कशी? इश खायला बी पैसे उरलेले नाहीत आता. बघितलंस ना शंकर, कशी मन हुस निघाली पारती. अरे जन्माला यायच्या आधीच तिने तुझी जमीन बी खाऊन टाकली. मुलाचं त्वाण बघायचं म्हणून मी जिवंत राहिली. आता मुलगी झाली काय आणि मी मेले काय, समजा मला सारखंच बघ. काय नाही, हे आत्ता जातो आणि अरे पोरा ऐक. हे बघ, ही पोरगी मला नको. हा मी इल्या, माझ्या लेकराशी असं बोलताना लाज कशी वाटत नाही रे तुला? परत गेला होतास तिकडं? हा गेलो होतो आणि 10 वेळा जाईन. तुला काय करायचंय? तुला आधीच सांगतो, ही पोरगी मला नकोय. इद्या तुझ्या नवऱ्याचा ऐक ग, पोरगी घरात नको. ए थेरडे, तुझ्या बापाने तुला तवाच पाडला असतं ना तर लई बरं झालं असतं. जोवर मला मुलगा म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या मुली मारतच राहणार. एक लक्षात ठेवा, मला आणि माझ्या मुलीला काही झालं ना तर तुमचा गळा चिरडून तुम्हाला मारून टाकीन मी. आणि मग जा वरती बघा तुमच्या वंशाचा दिवा कुठं राहायला येतो. ए जास्त शहाणपणा केला तुझी तर पोलीस कंप्लेंटच करते रे. लिंग चाचणी करतोस तू? अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे.
कनिका उठ ग राजा उठ उठ ना डबा भरते तुझा शाळेत जायचंय ना तुला असं कार बसले ती ग उठ ग कनिका उठ ग का रे माझं सुख कसं नेलंस तू माझी कनिका नाही तर कोण मला आजी म्हणणार कनिका कोण ग मला आजी म्हणून हाक मार तू कनिका चल ना ग आपण बाहेर जाऊ कनिका काकू रडू नको ना मला बी कनिकाची लय आठवण येते रडू नको तर काय करू ग बाळा मी तिकडं असते तर असं घडलंच नसतं बघ काकू मी कनिका सोबतच होती मी थोडा वेळ त्या आंब्याच्या झाडाकडे गेली तर अचानक आवाज आला की कोणीतरी पाण्यात पडलं तर गेली तर काय दिसलं कनिका कनिका पाण्यात बुडत होती काकू मला पोहता नाही येत ना नाहीतर मी या कनिकाला वाचवायला गेली असती नाही रे बाळा तिच्या नशिबानं गेली ती आता मी बघितलं किती तिचे पप्पा तिला ढकलत होते कुठं मी खूप घाबरली होती माझी बोलायची हिम्मत नाही झाली जरा पाणी घेऊन ये शंकर आग होती पोटात मला बी कसंच व्हायला लागलंय पाणी घे पाणी पाणी तुला भी होत तू तू आमच्या जेवणात काय टाकलं तर नाही आग काय दसती हिने काहीतरी टाकलं असणार काय दसती अगं काय काय घातलंस का काय दसती काय घातलंस का अरे राम चालणार टाकलं असणार माझ्या कनिकाला पाण्यात ढकलून मारलं माझ्या कनिकाला पाण्यात ढकलून मारलं तुला काय वाटलं मला कळणार नाही सगळं कळलंय मला सगळं कळलंय बाई माणसाला कमजोर समजतोस मेल्या मुळत्या बाईच्याच पोटाला जन्माला आलायस इसरलास तू धेरडी कुठली माझ्या पोटच्या गोळ्याला छळ छळ छळलं छळलंही ना पुढच्या जन्मी बाई होशील आणि माझ्या पोरीचे सगळे भोग भोगशील मरा तुमच्या कर्मानं मरा तुम्ही मरा त्या डॉक्टरला पण सोडत नसते आता मी मारून टाकत असते त्या डॉक्टरला मारून टाकत असते काय
माणसं असतात ना एक एक, थोड्याशा पैशांसाठी मुलींचा जीव घ्यायला तयार होतात. मी तर आता असं ऐकलंय, म्हणजे गावाकडची माणसं असं म्हणत होती की विद्या आता वेड्यासारखं वागते म्हणे. वेड्यासारखी म्हणजे? अहो म्हणजे जेलर असं सांगत होते की ती तिच्या मुलीशी बोलते, म्हणजे कनिकाशी. आता खरं खोटं परमेश्वरालाच माहीत. हवं तर मी पत्ता देते तिचा तुम्हाला, तुम्ही जाऊन भेटून या. हां, पण तिच्या घरात कोणी नसतं, तुम्ही जरा चेक करा. ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा नक्की भेटेन. आणि नाही गेलो तर ती येईलच आपल्याला भेटायला. ठीक आहे वहिनी, येतो आम्ही. नमस्कार. पुन्हा भेटू. तू काहीच सांगणार नाही आहेस का? मी काही न जाणता मारावं अशी तुझी इच्छा आहे का? अरे सांग ना बाबा, कोण आहे ती मुलगी? सांगतो. हा सावंत कनिकाच्या बापाला माझ्याकडे घेऊन आला आणि रश्मीनी कनिकाच्या आईची सोनोग्राफी केली, पण ॲबॉर्शन करायला विरोध केला. त्यानंतर मग हिचा जन्म झाला, पण कनिकाच्या बापानं तिला विहिरीत ढकलून दिलं आणि तो पुन्हा माझ्याकडे आला. साहेब, ते मी तुम्हाला पैसे दिलं होतं. पैसे? हां. कसले? कशासाठी? ते चाचणी. हां, ठीक आहे ठीक आहे. मग त्याचं काय? जरा दया कराल का माझ्यावर? ते ते पैशातनं ते माझी जमीन विकून भरले होते तुमच्याकडं. आणि बायकोने बी माझं काय ऐकलं नाही. त्या पोरीला जन्म द्यायचा तो दिलाच. आता पोरीचं तर मी काय बी करू शकत नाही आणि पैसे बी गेले. जर ते पैसे परत मिळाले असतं तर. मी माझं काम चोख केलेलं आहे, त्यामुळे पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि एखादं काम जर त्यावेळेला झालं नाही तर पुन्हा ते होऊच शकत नाही, असं काही नसतं. तेच तर सांगतोय मी. माझी पोरगी तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलेली आहे, तेच सांगायला आलोय मी. सर लवकर चला सर, एक इमर्जन्सी आहे. एक लहान मुलगी आहे आणि खूप क्रिटिकल कंडिशन आहे सर. ठीक आहे, मी आलोच. हो सर. तुम्हाला मी येळ आणि पैसा दोन्ही बी दिलंय. आता काम व्हायलाच पाहिजे. हां, हॅलो. हां, ती एक इमर्जन्सी केस आली आहे, तर असं तिला हात नाही लावता येणार आपल्याला. पोलीस केस आहे ती. हां, प्लीज कोणी आता तिला हात लावू नका. पोलीस केस वगैरे झाल्यानंतर मग मी बघतो. अच्छा, म्हणजे हे सगळं असं आहे तर. म्हणून ही मुलगी आपल्या मागे लागली आहे. अरे पण यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे. तेच काय काढायचं तेच कळत नाही आहे मला. ठीक आहे. दादा, दादा, अहो दादा, कौशिक, मी माझ्या अख्ख्या करिअरमध्ये अशी केस पाहिलेली नाहीये. आणि हे कृत्य नक्कीच माणसाने केलं नाही, हे कन्फर्म. यातलं तुला सगळं माहिती असेल, पण तू काहीच सांगणार नाहीस.
कौशिक बोल. गप्प राहण्याची वेळ निघून गेली आहे. सचिनची बॉडी बघितलीस ना? अरे एवढ्या क्रूरपणे कुणी एखाद्याला मारेल का? आधी सचिन मग रश्मी. अजून किती माणसं गेल्यानंतर बोलणार आहेस तू? मी नाही बोलू शकत. आणि तो काही फक्त तुझा एकट्याचा मित्र नव्हता, माझाही होता. माझा बिझनेस पार्टनर होता. तुझा विश्वास बसणार नाही, पण मी तुला त्या मुलीबद्दल म्हटलं होतं ना, त्या मुलीनंच. बंद कर तुझं ते नाटक. त्या मुलीने त्या दोघांचा जीव घेतला. बरं घेतला. ती मुलगी त्या दोघांच्या मागे कशाला लागेल? बोल ना. हे बघ, काही वर्षांपूर्वी आम्ही ही गर्भ चिकित्सा करायला सुरुवात केली. म्हणजे लपून छपून आमची एक टीम बनवली आणि आम्ही अशी गर्भ चिकित्सा करायचो. भरभरून पैसे घ्यायचो आणि जर पोटामध्ये मुलगी असेल तर मग तिचा गर्भपात करायचो. आणि ही कनिका त्या मुलींपैकीच एक आहे. म्हणजे लिंग परीक्षण. आणि आता तू मला ना असं काही शिकवायला जाऊ नकोस प्लीज. मला तू मदत करणार आहेस की नाही एवढंच सांग. हे जे भोगताय ना, हे असंच भोगावं लागणार आहे. जो हलकटपणा केलाय ना, त्याची शिक्षाही तुम्हाला अशीच मिळणार. आणि वर माझ्याकडून मदतीची अपेक्षा करतोयस? लाज वाटते का? लाज? अरे पैसा आणि यशाच्या शिखरावर होतातच ना, तरी तुम्ही हे करत होता. आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं, त्याचा असा गैरफायदा गैरउपयोग करून घेतला. मुलगी वाचवा, मुलगी जगवा असं अख्खं जग ओरडून सांगतंय, तरीही तुमच्यासारखे सुशिक्षित लोक आहेत ना, त्याचा गैरफायदा घेतात आणि स्वतःचे खिसे भरतात. माणूस म्हणायची लाज वाटते तुला. आणि मदत, तुझं सगळं ऐकून घेतोय ना, ही मदतच आहे. दुसरा कोणी असता ना. एक चूक झाली माझ्याकडून. हे सगळं मला आधी माहिती असतं ना, तर आज माझा मित्र जिवंत असता. आणि हे तू जे जे सांगतोयस ना, त्याच्यामुळे जर खरंच तुला आणि तुझ्या त्या साथीदारांना शिक्षा मिळत असेल ना, तर करेक्टच आहे. न्याय कुणाला मिळायला हवा रे? तुला, तुझ्या साथीदारांना की त्या मुलीला? अरे त्या मुलीला साधं जगही बघू दिलं नाहीत तुम्ही. त्याच्यामुळे जसं चाललंय ना, तसंच चालू दे. आणि ती मुलगी जर खरंच तुम्हाला त्रास देत असेल ना, तर मी तिला मदतच करेन. सर, तुम्ही जेव्हा नव्हतात ना, तेव्हा एक माणूस हे पत्र देऊन गेलाय. द्यायला लेट झाला. ठीक आहे. तुम्हाला आतापर्यंत माझ्या मुलीबद्दल सगळं समजलं असेलच, पण जोपर्यंत तुम्ही भेटायला येत नाही तोवर जीव सोडणार नाही मी माझा. आणि ती तुमचा विद्या. तिला भेटायचंय. अहो सर, पण इथे कोणाला पाठवू नको. हे बाई, तुला बघ कोण भेटायला आलंय. साहेब, ते लय येड आहे. तिच्यापासून जरा लांबच राहा. हां. मला माहिती होतं तू येणार. तुला भेटायच जीव अडकला होता माझा. हे बघ, जे काही झालंय त्याच्यामध्ये माझा काही दोष नाहीये. तुझ्या नवऱ्यानं मला काम करायला सांगितलं, मी केलं, बस. तू आणि तुझ्या मुलीने जो काही पोरखेळ चालवलाय तो आता थांबवा. तुला अजून बी असं वाटतंय तू काहीच नाही केलंस? माझा नवरा अशिक्षित होता, अडाणी होता, गावंडाळ होता, पर तू डॉक्टर आहेस ना? माझ्या सासूला वंशाचा दिवा पाहिजे होता.
थेडी स्वतःच मरून पडलीये कोपऱ्यात दिवा बनून. सगळ्यांना दिवा पाहिजे. दिव्याला सांभाळणारी पंटी कुणाला नको. आणि तू या सगळ्यांचा म्होरक्या आहेस. तोंड सांभाळून बोल. ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलशील का? झाल्या असतील, थोड्याफार चुका झाल्या असतील, पण तुम्ही तर सगळ्यांनाच मारत सुटलाय. माझ्या हातात असतं ना तर तुला पैदाच होऊ दिलं नसतं. आम्ही ज्या लोकांना मारलं ना ते जरा तरी आयुष्य जगले होते. पर तू ज्यांना मारलंस त्या मुली तर पैदाच व्हायच्या होत्या. तुझ्यासारखे एकट्याला मारून हे पाप धुतलं जाणार नाही. नाही धुतलं जाणार. खरं तर ना या सगळ्या गोष्टींना तुम्ही बायका जबाबदार आहात. म्हणजे बघ ना, आता एका बाईच्या पोटात दुसरी बाई, तिला मारायला सांगणार तिसरी बाई, आणि चौथी तिला मारणार. जेवढे काही बायकांवर अत्याचार होतात त्याच्यामध्ये एकतर सासू बरोबर असते किंवा नणंद बरोबर असते. तुम्ही जर का थांबवलं ना हे सगळं तर यापुढे कधीच मुली मरणार नाहीत. सगळं करायचं तुम्ही आणि दोष मात्र पुरुषांना देता काय? नाही, मी आणि माझी मुलगी तशी नाही. या हत्याकांडात जे जे कोणी सामील होतं ना त्या सगळ्यांना आम्ही शिक्षा देणार. माझ्या नवऱ्याला मुलगा हवा होता म्हणून केलं त्यांनी असं. तुला काय गरज पडली होती र? तू कशा पायी असं केलंस? तू फक्त एका कनिकाला नाही मारलंस. अशा कितीतरी कनिका आहेत त्या जन्माला येण्या अगोदरच तू त्यांना पोटात मारून टाकलंस. तुला असं वाटतंय की त्यांना जीव नव्हता, पण त्यांचा जीव तू आधीच घेतलास जन्माला येण्याआधी. कनिकानं मला सांगितलंय मरण समोर असल्यावर काय अवस्था होते ते. रश्मी कशी रडत होती, तिला कसा त्रास झाला सांगितलंय मला तिने.
प्रत्येकाला तुम्ही मारणार आणि मला इथे बोलवलं धमकी द्यायला. हे बघ, मला मरायचं नाहीये. मी तुला इथनं जेलमधनं बाहेर काढतो. माझ्याकडे खूप मोठा वकील आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत. मी तुला इथनं बाहेर काढतो. मग तू मदत करशील मला? एवढ्यात घाबरलास? तू काळजी नको करू. तुला शिक्षा एकदम योग्य देणार आहे. तुला मरण हवं असलं ना तरी तुला मरण मिळणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. काय आहे ना, कनिकासारख्या कितीतरी मुली तुझी वाट बघतात. त्यांना नाही भेटणार. या सगळ्याचा मलाही खूप त्रास झालाय, मलाही खूप दुःख होतंय. यापुढे मी हे सगळं बंद करेन, पण मला सोड. माझ्या हातात काही नाही आता. कनिकाला समजव. पर त्यासाठी मरावं लागेल. शिफ्टर डू आय सी यू. यस सर. झालं काय झालं? नाही सर, मी नाही हसली. आता हसला नाहीत? नाही. नाही सर. आता परत हसलीस तू? नो सर, मी खरंच नाही हसले. आता मी ऐकलंय तू हसलीस. नो सर. ऑपरेशन थिएटर मध्ये हसत नाहीत. एवढा साधा कॉमन सेन्स नाही तुम्हाला? नो सर, मी नाहीच हसले. गेट आउट. सर ती खरं बोलते. गेट आउट. अहो पण नॉनसेन्स. सर हॅलो मॅम. मॅम तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये या. का? मॅम इथे एक प्रॉब्लेम झालाय. सोनाली, काय झालंय ते सांगशील का? मॅम म्हणजे सर काहीतरी विचित्रच वागताय तो. म्हणजे ऑपरेशन थिएटरमधून त्यांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि नंतर जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा तेव्हा ते त्या पेशंटला स्टॅब करणार होते. व्हॉट नॉनसेन्स. तू काय बोलतेस ते कळतंय का तुला? मॅम प्लीज तुम्ही लवकर या मॅम. ठीक आहे मी येते. हां. कौशिक, कसं वाटतंय तुला आता? अरे मला काय झालंय? ते मूर्ख आहेत. मी म्हणे त्या पेशंटला मारणार आहे म्हणून बाहेर हाकलून दिलंय मला. नॉनसेन्स. अरे मी त्या पेशंटचा जीव वाचवलाय, मी त्याला मारून कसं? शे. बरं तू शांत हो. हं? तू बरा आहेस ना? तुला काही होत नाहीये ना? बस. बरं मला सांग, तू चहा घेणार का कॉफी? मला नकोय का बाई काही. सोनाली, 1 मिनिट बाहेर ये. सोनाली, किती घाबरवलंस मला. बघितलंस ना? ही इज परफेक्टली ऑल राईट. मॅम काय सांगू तुम्हाला, अहो आम्हाला काही सेकंद लेट झालं असतं तर सरांनी त्या मुलीचा खूनच केला असता. व्हॉट? माइंड युअर लँग्वेज. अहो तुला कळतंय तू काय बोलतेस ते? उगाच काहीतरी वावड्या उठवता तुम्ही. मॅडम लवकर चला, डॉक्टर साहेब निघून गेले. अहो मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही. सर चावी द्या, मी गाडी घेऊन येतो. कशाला? मी आणू शकत नाही. नाही म्हणजे तुम्ही चालत जाणार म्हणून. मी चालत जाणार आहे, रांगच आहे मी. काय झालं? अरे हा मला सांगतो गाडी घेऊन येऊ का म्हणून. हा कोण मला सांगणारा? एक तर त्या पोरीने डोकं उठवलंय माझं. हो, किल्ली दे मला. जा गाडी घेऊन ये. येस मॅम. ए बघ, मला इथे राहायचं नाही, मला लवकर घेऊन चल. ती पोरगी मला. आलोच. कौशिक, काय झालंय? कोण मुलगी दिसतेय तुला? तिथे ती ऑपरेशन थिएटर मध्ये मला दिसली, माझा असा गळा पकडायला आली होती. ऑपरेशन थिएटर मध्ये? बरं ठीक आहे,
तू शांत मग राहा. मला लवकर जायचंय. हो, गाडी आली की लगेच निघूया आपण. हॅलो, कोण कौशिकजी बोलतायत का? नाही, मी त्यांची मिसेस बोलते. कौशिकजींना एक मेसेज द्यायचा होता. हो बोला ना, मी देईन त्यांना मेसेज. त्यांना सांगा काल रात्री कनिकाच्या आईने जेलमध्ये आत्महत्या केली. कोण कनिका? कौशिक, आता कुठल्या तरी बाईंचा फोन आला होता आणि त्या सांगत होत्या कनिकाच्या आईने जेलमध्येच आत्महत्या केली. कोण आहे ही कनिका? तुला म्हटलं ना मी, मला ती एक छोटी मुलगी दिसते सारखी. तिचं नाव कनिका. कमॉन कौशिक. हे बघ, जरा विचार कर. म्हणजे ती रश्मी, तो सावंत, नंतर तो सचिन, ह्या सगळ्यांचा मृत्यू नॅचरल झाला असं वाटतं तुला? अरे पण त्यांच्या मृत्यूचा आणि या कनिकाचा काय संबंध? नाही आहे संबंध. नाही, मी नाही सांगू शकणार तुला. ती हिंमतच नाहीये माझ्यात. काय काय झाले कौशिक? कौशिक, मला सांग काय झाले. हे बघ, प्लीज मला समजून घे. म्हणजे माझ्याकडे काही अशा केसेस येतात की कायद्याच्या विरोधात जाऊन गर्भचिकित्सा करा आणि मुलगी असेल तर पाडून टाका. आणि मी पैशांसाठी ते केलंय. कनिका त्यातलीच एक मुलगी आहे. काय? हे काय केलंस तू कौशिक? आणि मला कधी याची साधी कल्पनाही दिली नाहीस. किती अभिमान वाटायचा मला तुझा. पण सगळ्याची माती केलीस तू. ए प्लीज माझं ऐकून तरी सोड. प्लीज थांब ना. एक बायको म्हणून थांबले ना, तरी एक स्त्री म्हणून नाही थांबू शकत मी. ज्या स्त्रीला तू जगात स्थान दिलं नाहीस, जागा दिली नाहीस, तिला येऊ दिलं नाहीस, तिला मनात काय स्थान देणार तू? हा प्लीज. शी. हो ना. अरे पण राजेश, तुला कळतंय ना, पण परिस्थिती किती खराब आहे. आता झालंय सगळं, म्हणून म्हणते तू ये लवकर. साहेब, अहो काय झालं साहेब? काय झालं?
कौशिक. सखाराम. काय मॅडम? सखाराम. हो. अरे कौशिकला पाहिलं का? नाही पाहिलं. अस्मिता तू? नाही, मी सकाळपासून नाही पाहिलं. पर मी बाहेर बघून येते. कौशिक. 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 कौशिक तू इथे का झोपलायस? मी नाही येणार. अरे काय झालंय तुला? बाहेर ये. कौशिक. अरे तू इथे का झोपलायस? तू मारतेस मला. ठार मारायचा प्रयत्न केलास. मी? हो, ठार मारायचा प्रयत्न केलास. मी नाही येणार. काय बोलतोस तू? तू बाहेर ये. मी नाही येणार. तू मारलंस मला काल रात्री. कौशिक तू बाहेर ये, मग आपण बोलूया. ये. ये. तू मारणार नाही. मी का मारेन तुला? तू बाहेर ये बरं, आपण बोलूया. ये तू. काय झालं? तू इथे येऊन का झोपलायस? मी नाही येणार. अरे आत ये, आपण आत जाऊन बोलू. नाही, नको नको, मी जातो. अरे कौशिक, हे बघ. तू मला हात लावू नकोस. कौशिक काय चाललंय तुझं? तुझ्या या अशा वागण्याचा ना त्रास व्हायला लागलाय. रात्री अपरात्री उठून काय बसतोस, बंगल्यात एकटाच काय फिरत असतोस, कोणाशी तरी तावातावानी भांडत असतोस. आणि काल तर मी तुझा गळा दाबला असं म्हणतोस तू? हो. मला काय वेळ लागलाय? इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला. एकदा तरी बोललोय मी असं? बरोबर आहे. मग इतकी वर्ष आपल्या लग्नाला झाली आहेत, मी कधी तुझा गळा दाबलाय? तुला काही विचारलं की त्या मुलीची आणि तिच्या आईची गोष्ट सांगतोस. कौशिक, हे सगळं खोटं हे का पटत नाहीये तुला? हे बघ कौशिक, ऐक माझं. आपण ना डॉक्टर पाटणकरांकडे जाऊया आणि एकदा तुझा प्रॉब्लेम त्यांना सांगूया. तो पाटणकर मला ज्युनियर होता. माझे पेपर बघून कॉपी करून पास झालाय. तो माझ्यावर ट्रीटमेंट करणार, ते सुद्धा एक वेडा म्हणून. त्याचं जाऊ दे का, तू सुद्धा मला वेडा समजतेस ना, याचं दुःख होतंय मला. मला हात लावू नकोस. तू तुझा डॉक्टर, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे, पण कौशिक. हो, राजेश बोलला मला की सर काहीतरी विचित्र वागतायत आणि त्यांना कसले तरी भास होत आहेत वगैरे. नाही डॉक्टर, खरं सांगायचं तर आता परिस्थिती अजून वाईट झाली. कौशिक खूप अग्रेसिव्ह होत चाललाय. काहीतरी विचित्रच बोलत असतो. सांगतो की कोणीतरी एक लहान मुलगी आहे, कनिका नावाची, ती त्याला खूप त्रास देते. त्याच्या सगळ्या मित्रांचे किंवा कलिग्सचे खून झालेत, मृत्यू झालेत, ते त्या मुलीमुळेच झालेत. मला म्हणाला की ती मुलगी त्याच्या छातीवर बसते आणि डॉक्टर, हे मला काहीच दिसत नाही हो. त्या दिवशी तर म्हणाला की मी त्याचा गळा दाबत होते, त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते. वेड्यासारखा घरभर फिरत असतो एकटाच. रात्री अपरात्री रस्त्यावर चालायला लागतो, निघून जातो घरातनं बाहेर. वॉचमनच्या केबिनमध्ये जाऊन झोपून जातो आणि 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 कोणाशी तरी भांडत बसलेला असतो जोरजोरात. आणि आजूबाजूला कोणीच नसतं डॉक्टर.
मला मला काय करावं काही कळत नाही. तुम्हीच मला मदत करू शकता. आलासच ना येड्यांच्या इस्पितळात. मी म्हणाली होती तुला, तुझ्या या बुद्धीचा घाणेरड्या कामासाठी उपयोग केलास तू मोठा होऊन लोकांचं भलं करावं, त्यांची सेवा करावी म्हणून तुझ्या आईबापानं त्यांच्या रक्ताचं पाणी करून पैसा कमविला, तुला शिकवलं आणि तू त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस. माणसांपेक्षा पैसा मोठा वाटला काय रे तुला? आता बस या इस्पितळात. हे डॉक्टर तुला आता औषधं देतील, शॉक देतील, सुया खूप असतील, आणि तेव्हा तुला जो काही त्रास होईल ते बघून आम्हाला लई बरं वाटल. मी तुला म्हणाले होते, तुला तुझं मरण सोपं वाटल, सुटका वाटल, आणि जगणं छळ. मी तुला जिवंत सोडणार नाही. सोडणार नाही तुला, सोडणार नाही. कौशिक, सोडणार नाही तुला. कौशिक, काय झालंय तुला? कौशिक, तू कोणाशी बोलतोयस? कोणाशी भांडतोयस तू? ही चंडाळीन. तिथे कोणी नाहीये कौशिक. तिला सोडणार नाही मी. डॉक्टर, मी तुम्हाला म्हटलं होतं ना. यांना इमिजिएट ऍडमिट करा. चला. वेडा नाहीये मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये वैशाली. वैशाली मी वेडा नाहीये. वैशाली हे बघ मला देत आहे.